महाराष्ट्राच्या अथवा देशाच्या राजकारणामध्ये तुम्हाला मोठं होण्याची इच्छा असेल अथवा तशी महत्त्वाकांक्षा तुमच्या अंतःकरणामध्ये असेल तर तुम्हाला शरद पवार यांच्यावर टीका ही करावीच लागते। आजवर सर्वात यशस्वी मूलमंत्र ज्याला म्हणता येईल, जो छोट्या मोठ्या राजकीय नेत्यांना, विरोधी राजकीय पक्षांना सापडलेला आहे, तो म्हणजे शरद पवार यांच्यावर टीका करणे। त्याशिवाय त्यांना माध्यमामध्ये जागा मिळत नाही, राजकारणामध्ये त्यांची किंमत वाढत नाही। हा आजवरच्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास आहे। ज्यांना ज्यांना मोठं होण्याची स्वप्न पडली त्यांनी सर्वात पहिल्यांदा आरोप केले ते शरद पवार यांच्यावर। शरद पवार यांच्यावर आरोप केल्यानंतर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना उपमुख्यमंत्री होता आलं, त्यांचं सरकार सत्तेमध्ये आलं। आणि आरोप काय केला? आरोप हा होता म्हणजे 30,000 कोटीचा भ्रष्टाचार, अनियमितता, अपारदर्शकता त्या एनरॉन प्रकल्प, दाभोळचा वीज प्रकल्प जो होता तो एनरॉन कंपनीचा, त्या कंपनीला घाई गडबडीमध्ये संमती दिली आहे असा शरद पवार यांच्यावर आरोप केला गेला। आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं महत्त्व वाढलं, यांचं राजकारणामध्ये त्यांना प्रस्थापित म्हणून होता आलं। आणि त्यांच्या मदतीला त्यांनी जे घेतले ते गोरा खैरनार होते। मुंबई महापालिकेचे उपायुक्त तत्कालीन ते गोरा खैरनार। या गोरा खैरनारांनी शरद पवारांचं चारित्र्य जेवढं हनन करता येईल तेवढं केलं। म्हणजे बिल्डरांशी लागे बांधे असोत की दाऊद इब्राहिमच्या टोळीशी त्यांचे संबंध दाखवण्याचा प्रयत्न केलेला असो किंवा त्यांचे विमानाचे प्रवास असो, अशा पद्धतीनं शरद पवार यांच्यावर टीका केली। आणि त्या टीकेचा फायदा त्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या त्या काळामध्ये शरद पवार हे केंद्रबिंदू, टीकेचा केंद्रबिंदू राहिले। आणि त्यामुळं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं राजकीय क्षेत्रामध्ये ते प्रस्थापित म्हणून उदयाला आलेले होते। म्हणजे शरद पवार यांच्यावर टीका करणं म्हणजे राजकारणाचा यशस्वी मूलमंत्र आहे। आणि तेच पावलावर पाऊल टाकून त्यात देवेंद्र फडणवीसांनी या अजित पवार यांच्यावर, म्हणजे शरद पवार यांचे वारस, राजकीय वारस हे अजित पवारच आहेत। आणि त्यांच्यावर टीका केल्याशिवाय आपल्याला मोठं होता येणार नाही। ज्या पद्धतीनं स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी हा मूलमंत्र वापरला, त्याच पावलावर पाऊल टाकून देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा अजित पवार यांचे वाभाडे काढण्यास सुरुवात केली आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले। आणि पवार कुटुंब म्हटल्यानंतर आरोप कमीचे करून चालत नाहीत। ते आरोप होते 70,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्याचे, म्हणजे अगदी बैलगाडीभर पुरावे घेऊन मोर्चा काढण्याचे। त्या आरोपाचं काय झालं, नंतर ते कसे त्यांच्या सोबत बसले हा भाग वेगळा। पण अजित पवार यांच्यावर जी टीका झाली, 70,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला, यामध्ये जसं गोरा खैरनार शरद पवार यांच्यासाठी कामाला आले, शरद पवार यांच्या टीका करण्यासाठी, तसं या ठिकाणी अंजली दमानिया आणि अण्णा हजारे हे या देवेंद्र फडणवीसांच्या कामी आले। त्यांनी जी सोबत केली ती त्यांची सोबत किरीट सोमय्यांनी केली। आणि अजित पवार यांचं जेवढं राजकीय हनन करता येतं, चारित्र्य हनन करता येतं, त्यांची प्रतिमा मलिन करता येते, ती करण्यात ते यशस्वी ठरले। आणि त्याचाच परिणाम म्हणून हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले। आणि आता तीच गोष्ट शरद पवार यांचे वारस हे अजित पवार ह्या राजकारण्यांनी ठरवले। आणि ह्या अजित पवारांचे राजकीय वारस आता हे रोहित पवार यांना राजकीय दृष्ट्या विरोधकांना देवेंद्र फडणवीसांपासून, अगदी त्यांचे जेवढे विरोधक आहेत त्यांनी अजित दादांचे राजकीय वारस हे रोहित पवारच आहेत हे ठरवून टाकलंय।
रोहित पवार यांच्यावर 25,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप केलाय. ती महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, त्या बँकेच्या कर्ज वितरणामध्ये जो अनियमितता आहे, कारखाने खरेदी करताना त्यांनी ज्या पद्धतीनं गैरव्यवहार केला, त्यावर मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेनं 2019 मध्ये FIR नोंदवली आणि त्यावरच ईडीनं 2025 मध्ये पूर्वनी आरोपपत्र दाखल करून या रोहित पवारांना समन्स सुद्धा पाठवलं. म्हणजे आता या अजित पवारांचे राजकीय वारस हे रोहित पवारच आहेत. हे देवेंद्र फडणवीसांनी, त्यांच्या भाजपनं, शिवसेनेच्या त्यांच्या साथीदारांनी मिळून ह्या रोहित पवारांना खिंडीत पकडण्याचा ज्यावेळी प्रयत्न होतो, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की राजकारणामध्ये विरोधक मोठा होऊ नये, त्याचं भय, तो जर मोठा झाला तर त्याच्यापासून आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो. हे भय कुठंतरी या राजकारण्यांच्या मनामध्ये असतं आणि मग ते त्यांनाच टार्गेट करतात. या रोहित पवारांना टार्गेट करण्यात आलं. त्याच वेळी ठरलं की अजितदादांचे वारस, राजकीय वारस, पवार कुटुंबाची पुढच्या पिढीतला कोण नेता असेल, कोण नेतृत्व करणार आहे, यावर शिक्कामोर्तब झालेलं होतं. त्या आरोपांचं काय होतं ते नंतर कळालंच, सगळ्या जगासमोर आहे. रोहित पवारांवर 25,000 कोटीच्या त्या कारखान्यांचा, त्यामध्ये अजित पवारांना सुद्धा 2021 मध्ये त्याच प्रकरणामध्ये गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि त्याचे दोन्हींचेही, म्हणजे जे तपास यंत्रणेचे जे पोलीस आहेत, त्यांनी त्या MP आणि MLA कोर्टामध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल केला. म्हणजे त्या प्रकरणामध्ये त्यांना अक्षरशः काही तपासात निष्पन्न झालं नाही, यावर शिक्कामोर्तब झालं. म्हणजे एक तर भ्रष्टाचाराचे मोठे मोठे प्रचंड आरोप केल्याशिवाय आपल्याला मोठं होता येत नाही. त्या आरोपामध्ये तथ्य नसलं तरी चालतं. राजकारणामध्ये केवळ धुरळा उडवून द्यायचा असतो. त्या काळापुरतं ती प्रतिमा मलिन होते, मग नंतर उजळते, पुन्हा नंतर ते आरोप निष्पन्न होत नाहीत, पण तोपर्यंत राजकीय कार्यभाग हा उरकलेला असतो. अगदी तीच नीती या रोहित पवार यांच्यावर वापरण्यात आली आहे. पण त्यांना सुद्धा या प्रकरणामध्ये अक्षरशः क्लीन चिट मिळाली असं म्हणता येईल, कारण क्लोजर रिपोर्ट त्या तपास यंत्रणेनंच दाखल केलाय. म्हणजे या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जसं मायावतींना उत्तर प्रदेशामध्ये, मुलायमसिंग यादवांना अथवा ममता बॅनर्जींना एक हाती आपापल्या राज्यामध्ये सत्ता आणता आली, शरद पवारांना अथवा पवार कुटुंबाला संपूर्णपणे महाराष्ट्रावर एक हाती नियंत्रण मिळवता नाही आलं. पण महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू गेली 6 दशक हे पवार कुटुंबच आहे. आणि त्यामुळं ते भय, म्हणजे कोणतं की राजकीय विरोधक मोठा झाला होऊ नये, ते भयातून मग हे भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर केले जातात आणि मग त्या भयातून टीका काय केली जाते, आरोप होतात आणि मग त्यांची यावेळेस जर टीका करूनही उपयोग होत नाही, त्यांचं भय बाळगून टीका केल्यानंतर उपयोग होत नाही, तेव्हा मात्र त्यांच्या कार्याचे गोडवे गायले जातात. काही केलं तरी देवेंद्र फडणवीसांना शरद पवारांचा इरा संपलेला आहे, देवेंद्र फडणवीसांचा इरा चालू झालेला आहे असं बोलणारे देवेंद्र फडणवीस त्यांनीच या अजित पवारांच्या साथीनं, म्हणजे पवार कुटुंबाच्या मदतीनं या सत्तेचा गड सर केलेला होता. आणि त्यांना गरज नाही म्हणतात बरीचशी लोक, पण जर गरज नसती तर हे 70,000 कोटीचं लोढणं गळ्यात कोण बांधून शहाणा माणूस घेणार आहे हो. कारण ही त्यांची राजकारणामधली कुवत त्यांना माहिती असते, म्हणून त्यांना पवार कुटुंबाशिवाय महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये येता येत नाही. एक तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, देशाच्या राजकारणामध्ये मोठं व्हायचं असेल तर एक तर पवार कुटुंबाची स्तुती करावी लागते, नाही तर त्यांच्यावर टीका करावी लागते. याच 2 व्यक्ती राजकारणामध्ये मोठ्या होतात. आणि म्हणून आता रोहित पवार यांना वेगवेगळ्या राजकीय पक्षातून या टीकेला सामोरं जावं लागतंय. त्यावरून असं आहे की रोहित पवार हेच आता यापुढे 3ऱ्या पिढीचं नेतृत्व हे करणार आहेत. म्हणजे एकंदरीतरित्या शरद पवारांचा वारस
हा आरोपावरून, मोठ्या मोठ्या टीकेवरून, अथवा त्यांच्यावर जे म्हणजे शरद पवारावर 30,000 कोटींचा आरोप केला त्याशिवाय मोठं होता नाही येत आहे, अजित पवारांवर 70,000 कोटीचा केला त्याशिवाय मोठं होता येत नाहीये, आणि आता या रोहित पवारांवर त्या सहकारी बँकेचा, महाराष्ट्र सहकारी बँकेचा 25,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता, कारखान्यांच्या काही मालमत्ता सील सुद्धा केलेल्या होत्या. आणि मग त्या आता जर या पद्धतीने या राजकारण्यांना, देवेंद्र फडणवीस भाजपला भीती वाटत असेल आणि या रोहित पवारांना ते पर्याय पार्थ पवार यांच्या रूपानं देऊ पाहत असतील, जय पवार आणखी अपरिपक्व, राजकारणामध्ये आणखी तेवढे परिपक्व झालेले नाही आहेत, आणि मग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जय पवार आणि देशाच्या राजकारणामध्ये पार्थ पवार यांना लॉन्च करून या देवेंद्र फडणवीस भाजपाच्या हाती काहीच लागणार नाहीये. कारण नेतृत्व कोण करणार आहेत, तर नेतृत्व शरद पवारांचं नेतृत्व अजित पवारांनी केलं, आणि अजित पवारांच्या पुढचं काम हे रोहित पवार नक्कीच करणार आहेत. आणि यावर म्हणजे टीकेवर, भ्रष्टाचाराच्या आरोपावर शरद पवार कुटुंबाचा पुढचा वारस ठरतो आणि विरोधकांनाही मोठं होण्याची संधी मिळते. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.